हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. ज्येष्ठ महिन्यानंतर अनुक्रमे येणारा महिना म्हणजे आषाढ महिना. नुकतीच आषाढ महिन्याची सुरुवात झालेली आहे. प्रत्येक मराठी महिन्याची काही ना काहीतरी खासियत असतेच, तशीच आषाढ महिन्याची देखील आहे. आपले जे महिने आहेत, सणवार आहेत, ते वातावरणाला अनुकूल असणारा आहार ठरावित असते. तर आषाढ महिन्यामध्ये देखील आखाड तळण्याला खूप महत्त्व आहे. आता आखाड तळणं म्हणजे काय, आखाड का तळला जातो याबद्दलची तुम्हाला माहिती हवी असेल तर सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आषाढ महिन्यात देवांचा मानपान केला जातो, देवांना नैवेद्य दाखवले जातात. तर आषाढ महिन्यामध्ये देवांना नैवेद्य का दाखवतात, नैवेद्य काय दाखवायचे याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय हरी असं नक्की लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. वारकरींच्या दृष्टीने आषाढ महिन्याला खूप महत्त्व असतं. आषाढी एकादशीचा उत्सव आपण याच महिन्यामध्ये साजरा करतो. दिंडी पंढरीच्या वाटेवर जवळजवळ जाऊन पोहोचलेली आहे. वारकरी त्याचा आनंद घेत आहेत. अशाच या आषाढ महिन्यामध्ये देवांना देखील नैवेद्य दाखवण्याला खूप महत्त्व आहे. आता देवांना नैवेद्य नेमके केव्हा दाखवायचे, तर आषाढ महिन्यामध्ये आपण जेव्हा आखाड तळतो तर त्याच दिवशी आपण देवांसाठी नैवेद्य बनवायचे असतात. धार्मिक दृष्टीने आषाढ महिना खूप महत्त्वाचा असतो. आषाढ महिना हा भगवान विष्णूंना देखील समर्पित आहे. पांडुरंगाची जास्तीत जास्त सेवा आषाढ महिन्यात केली जाते. आषाढ महिन्यामध्ये सातीआसरा देवींना देखील नैवेद्य दाखवले जातात. कुलदेवीच्या सेवा केल्या जातात. मग आषाढ महिन्यामध्ये बऱ्याच घरी सुवासिनी भोजन घातले जाते. जो आपला कुलदेवीचा वार असतो, मंगळवार किंवा शुक्रवार, आषाढ महिन्यातील कोणत्याही एका मंगळवारी किंवा कोणत्याही एका शुक्रवारी 7 सुवासिनींना आपण घरी बोलवून त्यांना भोजन घालायचं असतं, त्यांची ओटी भरायची असते, त्यांचा मानपान करायचा असतो. बऱ्याच ठिकाणी ही प्रथा आहे. आमच्याकडे देखील आषाढ महिन्यामध्ये सुवासिनी भोजन केलं जातं. आता आषाढ महिन्यात एक शुक्रवार येऊन गेलेला आहे, तर जे बाकी मंगळवार किंवा शुक्रवार आहे त्यापैकी कोणत्याही एका दिवशी तुम्ही सुवासिनी भोजन करू शकता. आता देवांना नैवेद्य देखील त्याच दिवशी तुम्ही बनवले तरीही चालतील. आषाढ महिन्यात नैवेद्यात महत्त्व असतं ते म्हणजे गुळाच्या चाणक्यांना, गोड पुऱ्यांना. काही ठिकाणी यांना गोड पुऱ्या म्हणले जातात, काही ठिकाणी गुळाच्या चाणक्या म्हटलं जातं. आता भाग बदललं की तसे पदार्थांची नावं देखील थोडीफार बदललेली आपल्याला बघायला मिळतात. सुवासिनींसाठी तुम्ही पुरणपोळीचं जेवण जरी बनवलं तरीही त्याच्यामध्ये गोड पुऱ्या आपल्याला बनवायच्या असतात, किंवा मग वरण भात, खीर चपाती असं जेवण तुम्ही बनवलं तरी त्याच्यात देखील आपल्याला गोड पुऱ्या बनवायच्याच असतात. महत्त्व असतं ते म्हणजे गोड पुऱ्यांना. मग तुम्ही कोणतंही जेवण बनवा पण त्यामध्ये गोड पुऱ्या आपल्याला बनवायच्या असतात. तर सुवासिनींना ते भोजन ज्या दिवशी तुम्ही बनवणार असाल त्याच दिवशी देवांसाठी देखील नैवेद्य बनवायचे. त्या नैवेद्यामध्ये आपल्याला मेथीची भाजी आणि गोड पुऱ्या या 2 वस्तू महत्त्वाच्या लागणार आहेत. त्याच दिवशी तुम्ही देवांना नैवेद्य दाखवून द्या. सातीआसरा देवी जिथे असतील तिथे तुम्ही काय करायचं, छोट्या छोट्या 7 पुऱ्या बनवायच्या, नैवेद्यावरती त्या पुऱ्या ठेवायच्या. बाकीचं जे तुम्ही बनवलेलं असेल, सार भात, भजे, कुरडई, खीर, ते देखील त्याच्यावरतीच तुम्ही सर्व गोष्टी ठेवायचं. आणि मग त्या सातीआसरा देवींना ते 7 नैवेद्य दाखवायचे. तिथे म्हसोबा महाराज देखील असतात, म्हसोबाला देखील नैवेद्य दाखवायचा असतो. त्यासोबत तुम्ही म्हसोबाला आणि सातीआसरा देवींना दही भाताचा नैवेद्य देखील दाखवू शकता. बऱ्याच ठिकाणी अशी देखील पद्धत आहे. म्हसोबाला अंड वाहिलं जातं. जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही नैवेद्य सातीआसरा देवींना आषाढ महिन्यामध्ये करायचं आहे. खणा नारळानं त्यांची ओटी भरायची आहे. बाजारामध्ये ओटी साहित्य मिळतं, ते ओटी साहित्य घेऊन सातीआसरा देवींची ओटी भरायची, म्हसोबाला नारळ फोडायचं. अशा पद्धतीने सातीआसरा देवींचा मानपान आषाढ महिन्यामध्ये आपण करायचा असतो. घरच्या देवांना देखील तुम्ही हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची. आपल्या घरात कुलदेवीचा फोटो असतो तर त्या कुलदेवीची देखील खणा नारळानं तुम्ही ओटी भरा, किंवा मग तुम्हाला कुलदेवीच्या दर्शनाला जाणं शक्य असेल तर तिथे जाऊन तुम्ही ओटी भरली तरीही चालेल. जवळपास देवीचं मंदिर असेल तर तिथे जा, कोणत्याही एका देवीच्या मंदिरात जाऊन ओटी भरा. नसेल शक्य तर आपल्या घरीच कुलदेवीचा टाक असतो तिथे तुम्ही ओटी भरली तरीही चालेल. आषाढ महिन्यात सुवासिनी भोजन घालताना आपण इतर वेळेस जसं सुवासिनी जेवू घालतो त्याच पद्धतीने करायचं आहे. तुम्ही
वरण भात भाजी पोळी बनवा, खीर चपाती असा स्वयंपाक करा किंवा मग पुरणाचा स्वयंपाक करा, पण त्यामध्ये आपल्याला गोड गुळाच्या चाणक्या बनवायच्याच आहे आणि मेथीची भाजी नैवेद्यात आपण ठेवायची आहे. सुवासिनी भोजन घालण्यापूर्वी सुवासिनींचे आपण पाय धुवायचे आहे, त्यांना हळद कुंकू लावायचं आहे, जेवायला द्यायचं. त्यानंतर त्यांच्या पाया पडून त्यांची ओटी आपण भरायची आहे. यथासांग सुवासिनी भोजन अशा पद्धतीने आपण घालायचं आहे. आषाढ महिन्यात आखाड तळण्याला देखील खूप महत्त्व आहे. त्याच्यामागे फक्त चांगलं चुंगलं करून खायचं असं कारण नाही, तर त्यामागे आयुर्वेद देखील दडलेलं असतं. आपण उन्हाळ्यात जे काही वाळवणीचे पदार्थ करतो, साठे करतो, तर ते नंतर पुढे दमट वातावरण राहतं, खराब होऊन जातं, तर याच काळात आपण ते तळून वगैरे खायचे असतात. त्यामुळे आपल्या शरीराला देखील उष्णतेची गरज असते, कारण वातावरणामध्ये गारवा असतो, शेतीची कामं सुरू झालेली असतात, बरीचशी कामं मेहनतीची कामं असतात. त्यामुळे आपल्या शरीराला देखील उष्णतेची गरज असते. अशा या तेलकट पदार्थांमधून आपल्या शरीराला वंगण मिळते आणि आपलं आरोग्यही चांगलं राहतं. त्यामुळे आखाड तळण्याची परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. अशा बऱ्याच परंपरा आपल्या संस्कृतीनं आपल्याला दिलेल्या आहे. त्या फक्त आपल्याला जपायच्या आहे, पुढे सुरू ठेवायच्या असतात. आपल्या सणावारांना आपण जे काही पदार्थ बनवतो, तर ते वातावरणाला अनुसरूनच पूर्वीपासून परंपरा त्यांच्या आहेत. जसं की उन्हाळ्यामध्ये आंबारस बनवला जातो, आपल्याला थंड खाऊशी वाटतं. दिवाळीच्या दिवसांमध्ये चिवडा, लाडू यांच्यासारखे शरीरासाठी पौष्टिक पदार्थ बनवले जातात. आषाढ महिन्यामध्ये असं गोड पुऱ्या वगैरे खायची परंपरा आहेत. तर या ज्या काही प्रथा परंपरा आहेत, आपल्या पूर्वजांनी वातावरणाला अनुसरूनच बनवलेल्या आहेत. तर मंडळी, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीचा, साती आसरा देवींचा किंवा आपल्या घरातील देवांचा मानपान कसा करायचा, त्यांना नैवेद्य काय दाखवायचा याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे. तरीही तुमच्या मनात काही शंका असेल तर मला कमेंटद्वारे नक्की विचारा. तुमच्याकडे अशी मानपान करण्याची प्रथा परंपरा आहे की नाही, मला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.